फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी परत एकदा मोठा निर्णय. मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना अनुदान तत्वावरती म्हणजे प्रत्येक गावामध्ये दिल्या जाणार 50 विहिरी. यासाठीचा अर्ज आपल्याला कसा करायचा आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि आपल्याला विहीर बांधकाम करण्यासाठी नेमकं 100% अनुदान तत्वावरती किती अनुदान मिळणार आहे आणि याचा अर्ज सादर कुठे करायचा आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया विहीर बांधकाम करण्यासाठी मिळणार अनुदान. आजच करा ऑनलाईन अर्ज. अशा पद्धतीने आपण ऑनलाईन अर्ज करून विहीर बांधकामासाठी 4 लाख रुपयापर्यंत जे अनुदान जे आहे ते आपण मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज करायचा आहे. त्यासोबत आपण विहीर बांधकामासोबत आपल्याला सोलार पंप, त्यानंतर सोलार पंप त्यासोबत विहिरीचं जो आपण कडे बांधकाम करतो त्यासाठी सुद्धा अनुदान असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इनवेल बोरिंग जर घ्यायची असेल त्यासाठी सुद्धा अनुदान आहे. त्यानंतर आपल्याला विद्युत चलित पंप, त्यानंतर आपल्याला जर कधी त्यामध्ये PVC पाईप लागत असेल, ठिबक, तुषार सिंचन इत्यादी ज्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अनुदान तत्वावरती मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपचे आपल्याला गुगल ब्राउझर ओपन करून त्या ठिकाणी MahaDBT फार्मर असे सर्च करायचं आहे. ज्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल पहिलीच टॅब, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर सर्व हा शेतकऱ्यांसाठीचाच पोर्टल असणार आहे. या ठिकाणी आपण आपली लॉगिन ID आणि पासवर्डने सुद्धा लॉग इन करू शकतो. त्याचबरोबर जर आपले लॉगिन ID आणि पासवर्ड आपल्या लक्षात नसेल तर आधार नंबर, जो आपला रजिस्टर्ड आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून आपल्याला त्यावरची OTP घेऊन आपण MahaDBT फार्मर या पोर्टलवरती लॉग इन करू शकतो. आपल्याला OTPने या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. ज्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, जो आपण आधारला जो नंबर दिलेला आहे त्यावरती आपल्याला या ठिकाणी OTP येतो. जो OTP आपल्याला त्या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. OTP कॉपी करून एंटर करा किंवा आपला मॅन्युअली OTP सुद्धा आपण एंटर करू शकतो. आपण या ठिकाणी OTP तपासा या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं जे डॅशबोर्ड आहे ते ओपन झालेलं आहे. ज्यानंतर आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा टॅब दिसतात, ज्यामध्ये आपल्याला कृषी विभाग यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यानंतर कृषी विभाग या टॅबला आपण क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक शेतकरी एक अर्ज म्हणजे एकाच पोर्टलवरती आपण भरपूरसे अर्ज करू शकतो. या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन व सुविधा, BA, खताऔषधे, फलोत्पादन आणि या ठिकाणी अनुसूचित जातीकरता विहीर बांधकाम योजना या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ज्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्याला जो गट नंबर वगैरे जो आपण अगोदरच फिल केलेला आहे तो या ठिकाणी होऊन जातो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवीन विहिरीचे बांधकाम या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी एक हमीपत्राला क्लिक करून आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ऑलरेडी अर्ज झाला असल्यामुळे या ठिकाणी आपण परत अर्ज करू शकत नाही असं दाखवते. परंतु आपले अगोदरचं जर अर्ज केलेला नसेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी इत्यादी